हे मोठा निघाला. हे आजी आहे ना, हा हे मोर, हे लहान लहान, हे लावायचे. हे का आणि हे हे खायचे. तो खायचा का हा, बाबा. हे खाऊ शकता, थांबून टाकू शकता. आता हे चिरून त्याची भाजी बनवणार आहे मी. हा याचं सांडग बी बनवतात ना. सांडग्याला वापरतो आमचे. हा मळतात त्याच्या सांडग्याचा पीठ. हा उकडून इले भाजी उकडून किंवा कच्चा खिसून मळला तरी जमन ना. हे उकडून खवणीने किसाच हा आणि मग सांडग्यानं वापरायचं. तर अशी एक दिवस मेंढ्या हाणता हाणता आली होती आणि मला दादांनी दावलं होतं की बानू तुला भाजीला हे रानातली रान भाजी न्यायची का. दादाचं नाव काय. कोण कारांद आपले सुरण 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 ना. हे लावायला नाही तर हे लावायचं. हा बर नेन हे आता नेहमी कुठं पण ठेवायचं. हा 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 पाहिजे नावात पिशवीत ठेवा, कशात ठेवा. असं ना. मग ह्याची भाजी बनवते. हा दादा काय नाही करा देऊ. कासवाची अंडी आहेत ती बाय. हा आपण ते कारांदे खा हे सुरण खाण्याला गेलो का, हा ते कासवाने अंडी घातली ती बरी. त्या गबाला त्याच्या हा अंडी कासवाची अंडी आहेत. मला बी एक गावलेलं. बघा ना, बरीच आहे दादा ती. किती येत बरीच आहे. आणि ती काही फुटली. फुटली का. ठीक आहे. आणि मला एक गावलेला. तीन ते 7-8 अंडी होत्या दादा. अजून काही खालती फुटलेली का, फुटली काय काय ना. काही फुटली का. हा. कासव घेतली. इथे कासव होता आपण म्हणजे असं का. कासव जमीनची अंडी घालतोय. हा कासवाची अंडी मी पहिल्यांदाच बघितली दादा या. हा, ही कासवाची अंडी आहेत. असं जमिनीत घालतो कासव अंडी. हा ना. कारण विहिरीत कासव आहे आमची तो. आहे ना. ही तो बाहेर अंडी घालतो तो. मस्त अंडी घातले ना. मग काय. ही आगोटी 7 जूनला फुटतात. होय हा, मग कासवाची चांगली लिंबावानी येत. हा लिंबा पावसानं अशी राहणार ती. हा मग आगोटीला उन्हाळ्यात अशी राहणार. हा 7 जूनला फुटणार ती. होय याच्यातून कासव निघतात. ह्याच्यातून ना. आता ठेवा तशीच मातीत घालून त्यांना. अशी घालून मातीत. मग काय आपण काय करणार त्याला. राहू दे. नमस्कार. तर आजच्याला मस्त असा मी मातीतून उकरून सुरण आणलाय आणि त्याची भाजी बनवणार आहे. तर आता चालली माझी तयारी. हे आणल्या असा मातीसारखाच दिसत होता नुसता काळा जार. जशी माती जमिनीतनं काढला तसा ते जमिनीसारखाच दिसत होता. पण त्याला इथं आणल्याच्या नंतर लय धुवून घेतलाय मी. धुवून असा निर्मळ केला की त्याला लाल जरद काढलाय. म्हणजे चांगला दुपारी आणला होता आणि त्याला चांगला पाण्यात ठेवला मी पातेलीभर पाण्यामध्ये. आणि मग चोळून मोळून 2-4 पाण्याने हांडाभर परत पाणी दुयाला घालावलं. तर आता त्याला चिरून घेणार आहे. त्याचा आकार अगदी नुसता आपल्या जमिनीत कासव जसा पाण्यात दिसतो तसा त्याचा आकार आहे. ह्या बाजूला माझा हाताने टिकाव बसला इथं. तर एवढा भाग गेलाय, नाही तर गोलच निघला असतं ते. मग त्या दादांनी मी मदत केली. मी पहिल्यांदा उकरीत होती तर नेमका टिकाव इथं बसला. मग दादांना मी आवाज दिला, म्हणलं मला उकरून द्या. तर मग त्यांनी मला उकरून दिला. तर तिथं आहे ना कासवाची अंडी होती असल्याच्या पुढे. हा दादाने काढली. म्हणजे दादा उकरून दावीत होता की मला म्हणलं बानू हिथं बी केवढा. तिथं एवढा असा होता देऊ. पण त्याच्याकडे कासवाची अंडी निघली. 7 अंडी होती. हा अशी गोल गोल निघते लिंबासारखी अंडी हो. पांढरी शिपत. पण मातीने ती बरोबर नव्हती दिसत. पण पांढरी अंडी होती. आता कसा कापू बरं. कसा ना असा कसा काप. सागर म्हणतो तुला कसा कापायचा तसा कापते बाबा. एकदम त्याचा मस्त बाकी आकोरे अगदी कासवासारखाच आहे. परत एक रानमेवा आहे. हा आणि पुन्हा औषधी पण आहे. आणि औषधी पण आहे. त्याची आता भाजी करून खायची. तरी माहिती नव्हतं तुम्हाला बी. पण आता मी म्हणलं मी पण पहिल्यांदाच बघितलं आज. अयो लयच वर कापायला. निभारी लागते ना. हा म्हणते
येळा एवढा काय. पाणी नाही का त्यातून वाला झालं. दोन्ही एकदम असं निघते ना आतून. नाही बार गेला बाया कापाय. तो का असा होता आखा असा. असं ना? त्याच्यापासून बी बेकार होता. मी लय धुतलाय त्याला. धुतलाय म्हणजे चुळू चुळू घेतलाय. कोण कोण गेलता तुम्ही आणायला? साधारण दोघं. हा ना? हा दोघच गेलतो आम्ही. दादा मला म्हणला लावायला पण घेऊन जा तुला, तर दिलंय दुसरं लावायला थोडस. असं ना? हा 2-4 गंड दिल्या ते. म्हणजे थोडक्यात बटाटा लावतो आपण, आलं लावतो. हा हेच प्रकार. नाही का? हा. पण हे जर आहे ना कवर पण राहतं म्हणजे जिमनीत 2-3 वर्ष राहतं. हे ना हे आलं मला- पण राहतं की 2-2 वर्ष म्हणतात. हा हे मग दादा म्हणत होता हे लैंडी होतं. लैंडीच आहे म्हणला. मी उकारलंच नाही म्हणला याला. हा ना? हा हे आता बाहेर साल काढून असं चिरून घेणार आहे मी. ही सालपाट नाही घेणार. हे जे ना आता मी असं धुवून घेतल्यामुळं मस्त असं त्याला कचरा बिचरा लागून देणार नाही. परत काय धुणार नाही. आणि पाण्यात धुतलं ना हा. आता चिरल्याच्या नंतर हाताची आग होती. आणि कोकणामध्ये इकडं म्हणजे करांदा भेटतात, कंदमुळं, बरंच वेगवेगळ्या प्रकारचा इकडला म्हणजे हे असं रानमेवा खायला भेटतो. आता याला मस्त चिरून घेते आपल्या जसं बटाटा चिरतो असं थोड्याशा बटाट्यापासून बी बारीक फुडी बटाट्याची चटणी बनवतो बारीक फुडी करून अंग तसंच चिरणार आहे मी. आता मिठ्या आल्या हे चिरून घेतलं ना अंधारात पडला आणि मग मेंढर बी तेवढ्यात आली तर च्या पाणी झालं. आता घेतलंय भाजी बनवायला. तर जरा कसं खाजी येते त्याला. मग खाजी येते मग त्याला काय करणार आहे मी जरा गरम पाण्यात थोडस चांगलं त्याला उकळून घेणार आहे. पाणी गरम करायला ठेवलंय. त्या पाण्यामध्ये थोडस तेल टाकून घेणार आहे मी अर्धी पळी. ह्याच्यात हळद टाकून घेणार आहे 1 चमचा. हळदीचा आपला बारका. थोडस मीठ टाकणार आहे. आता हे लिंबू आहे ह्यातलं मी अर्ध पिळून घेणार आहे त्यात. चांगलं मिक्स केलं. पाण्यात टाकून घे. चांगलं खळा आता उकळून देणार आहे. तर दुसरी इकडे तयारी करून घेणार आहे. आता 2 कांदे घेतले ते चिरून घेते. मस्त असं मध्यम घेतले ते. आता मस्त असं चांगलं उकळून घेतलं. अर्ध तास शिजलं. त्याला पूर्ण काय शिजवून नाही घेतलं मी. आता काढून किती साईडला. चुलीवर आता कढई ठेवून घेतली. तेल टाकून घेते. गरम झाली चांगली. तेल चांगलं गरम झालंय आता. आता हे म्हणजे जसं आपण कसं पनीर तळून घेतो भाजी बनवायच्या आधी तसं हे मी तळून घेणार आहे आता आधी. आता सुरणचं काप मस्त तळून घेतलं. आता मुगाची डाळ आहे ती जरा गवळी गवळी तळून घेणार आहे.
आता तिला बी चांगली तळली. आता खाली उतरून ती पण काढून घेणार आहे भांड्यात. आता लसूण घेतलाय, ते जरा टिचून घेते. उरकलं का मेंढरातलं काम? नेरातलं उरागला का गार लागायला आलं ती पाहिजे बसतो. आता गार पण थंडी पण लागायला लागली. थंडी वाढती थोडी कमी पडती का वात वाढती असंच चाललंय तिचं. आता पहिलं तेल आहे त्याच्यात हे तळून घेतलेलं आहे आणि त्याच्यातच तेल टाकून घेणार थोडस. पहिलं असल्यामुळे त्या अंदाजाने टाकते. आता जिरे टाकून घेते. जिरे तडतडली की लसूण टाकून घेते. कढीपत्ता आहे. एक चिमूटभर हिंगे. आता कांदा टाकून घेते. आता त्याच्यात टमाटर टाकून घेते. टमाट्याचे मस्त असे वाटून पेस्ट बनवून टाकले असे तरी जमले असे, पण मी बारीक चिरले आणि आता तळून घेणार आहे चांगलं. आता सगळा हे मटेरियल तळून घेतला. कांदा, लसूण, जिरे, मोहरी, टमाटर. आता हे मसाले घेतल्यात. हळद 1 चमचा, 1 चमचा मसाल्यातला दाणा पावडर आहे, 1 चमचा गोडा मसाला आहे, ह्यो धनगरी मसाला, मीठ आणि ह्यो गरम मसाला. सगळं मसाला त्याच्यात टाकून घेणार आहे. मीठ चवी प्रमाण घेतलंय. एक चिंच भिजत घातली होती, एक 5-6 बोटक आहेत, तेवढे सगळे तशीच टाकून घेणार आहे. आता हे सुरण तळून घेतलेला ते टाकून घेणार आहे त्याच्यात. डाळ मी तळून घेतली होती ती पण त्याच्यात टाकून घेते, मुगाची. आता ती पटकेने शिजन म्हणून तिला खरं तळून घेतली आणि चवीला पण भारी लागते तळलेली डाळ अशी भाजी. हेच मस्त बाकी वाश यायला लागला बाना आता. हा आता थोडं पाणी ओतून घेते त्याच्यात. जास्त बी नाही पाणी ओतणार. सुरणची भाजी म्हणजे अशी लय पातळ पण नाही आणि लय तडतडीत अशी पण नाही, अशी मध्यमच लपलपीत लागती. एवढ्याच मापाची पाहिजे ती, पण आता थोडी शिजायच्यामुळं थोडस तिला अजून थोडं 1 कपभर पाणी टाकणार आहे मी आणि शिजून देणार आहे थोडी. ते काय शिजाय वेळ जात नाही, त्याला लगेच शिजत. थोडस मागाची बी उकळून घेतलंय अगोदर. आता एवढा खोबरा घेतलाय ते वाटून घेते. ह्याला खरं वाला नारळाचाच खोबरा पाहिजे होता, पण आता ते नाही वाळलेला आहे.
भाजलेला नाही, कच्चाच आहे. आता हे त्याच्यात टाकून घेते. आता चांगला मस्त असं सगळ्या वाटणा जायचा एक जीव करून घेतला. थोडस आता झाकण ठेवून एक 5 मिनिट वापरून देणार आहे चांगलं. आता बारीक जाळावर चांगलं शिजून दिलं, उकलून दिलं, वापरून. झाकण ठेवलं, पाणी सुटलं परत. आता जरा कोथिंबीर टाकून घेते त्याच्यात. मस्त असं मिक्स करून घेणार आहे अजून एकदा आणि खालीच उतरून घेणार आहे. आता तयारच झाली सुरणची भाजी. ही अशी एवढ्या अंदाजाने अशी लवलवीत मी ठेवली तिला, कारण लवलवीतच पाहिजे जरा. लय तडतडीत बी नाही पाहिजे, लय रसा पण नाही पाहिजे. हो कडे तर निसटती आहे. जरा कोथिंबीर वर टाकून घेणार आहे. तर आता बसायचे मस्त म्हणजे अगदी जेवायला. रानटी भाजी ती रानटी. बाणाने आणली कुठून तर शोधून, बाणाने सागरने. सागरकडे लवकरच त्याने जेवला आणि झोपला. भाजी खाली चांगली त्याने लवकरच आवडली. भाजी खाली ना गाड्याने. हा. गरमा कर मी अगदी चुलीवर बनवलेली अगदी. हे चपात्या बरं अशी मस्त खायला. कांदा दे. कांदा कापले का? लिंबू पण आहे ना? हाय आता. लिंबू नाही घातलं तरी जमत, पण तुम्हाला पाहिजे असलं तर देते. मग किसन कशी काय लागते आजची भाजी? सुरण सुगरणच आहे करणारी, पण आणि ते जेवणा सुगरणच आहे. भाजी सुगरण झाली ना? हा. अर्चना आ? थंडी लागते ना? मग काय गार पडलंय वांदळ. हा ना. कशी काय सुरणाची भाजी? मस्त आहे. मस्त आहे ना? हा. मग बाण आहे? हम्म. लय भारी झाले हो. लय निराळ सुरण लागते भाजी. एक नंबर भाजी झाली. एकच नंबर ही भाजी झाली आजची. एक नंबर झाली. आता चाललंय जेवण आमचं मस्त बाकी. बाण आहे, अर्चना या पण दोघी जणी जेवाय बसल्या आणि मी किसन पण जेवतोय आम्ही. सागर लवकरच जेवणाकडे झोपला. थोडा आज उशीरच झाला आम्हाला जेवायला. लयच भारी झाली बाण आहे. एकच नंबर लागते. मी पहिल्यांदाच खातो आज. म्हणलं तुम्हाला आवडते का नाही? आता मी मग लय वाऱ्या खाली होती. हा? हा. म्हणलं तुम्हाला पटते का नाही, पटते का नाही म्हणलं. आता कसं आहे, प्रत्येकाची चवी पण असतात. आपल्याला पडते बाबा. आपल्याला परत 1-2 बाऱ्या करायचे असते. करू घे. गाव दे. गावात झाड मला माहिती आहे. ते मला आहे तर झाड माहिती, त्याचं झाड माहितीये, त्या कोंपलचं माहितीये, होय? त्या थोडं आणि कंदमुळा. नाही कापताना मी पण हातात घेतलं होतं, हाताला हे होतो.
आग निघत होती. आग निघत होत्या. तुम्ही आज असं चावून बघितलं तर तोंडाचे पण निघले. हो ना कुसकुरी लागले कसं. त्यांनी चावून बघितलं तर अगदी जिबीला न घासाला चावा घेत होत ते. आज मस्त बाकी लागते खा. ह्याच्यात खरं गोड आंबट हिला भाजी म्हणतात, कारण थोडीस आहे ना लिंबू पिळलं ना की थोडी साखर गुळ असं चिमूटभर जरी टाकली ना तरी मस्त होऊन जाते.